छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990च्या दशकातील डॉनच्या घरातून शस्त्र, पैसे आणि सोनं चांदी जप्त करण्यात आलं। डॉनच्या घरामध्ये एकूण 6350 कारतूस आढळली। गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। छापेमारी करण्यात आली। बाबा फर्जन डॉनचे नावे। मागील महिन्यात डायबिटीजने या डॉनचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि काही संशयास्पद वस्तू आढळलेल्या आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990च्या दशकातील डॉनच्या घरातून शस्त्र, पैसे आणि सोने चांदीसह मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली। ती आणि दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश, रोख रक्कम ही 5,26,29,00,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पावसाळ्यातील धोकादायक स्थिती लक्षात घेता समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली। गणपतीपुळेसह आरेवारी भाटे येथील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना रोखण्याच्या सूचना आहे। तर रत्नागिरी जवळच्या भाटे किनाऱ्यावर पर्यटक किनाऱ्यावर जाऊ नयेत म्हणून कुंपण घालण्यात आलेलं आहे। वीकेंडला किनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। मध्य प्रदेशातील दातिया विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होते। यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने ज्येष्ठ नेत्याचं तिकीट कापल्याने समर्थक नाराज आहे। नाराज समर्थकांनी महामार्ग रोखून तुफान राडा घातला। यामध्ये 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले। लोगों ने बहुत तेजी से पथराव किया जिसमें हमारे एसपी और एएसपी, टीआई, एसडीओपी सभी घायल हुए हैं। जो हमारे एसडीओपी साहब के हाथ में अभी भी ये दिख रहा होगा लगा हुआ है और बहुत सारे घायल हुए। इसमें हमारे जवानों के सिर पे भी बड़ी बड़ी चोटें आई है। लेकिन एक अच्छी बात इसमें ये रही कि हम लोगों ने, पुलिस ने कहीं भी लाठीचार्ज नहीं किया है और कहीं भी फोर्स यूज नहीं किया। किसी भी, अगर कोई कहता भी है तो किसी भी वीडियो में हम लोगों द्वारा कहीं भी लाठीचार्ज करने का या फोर्स यूज करने का कहीं भी कोई एविडेंस नहीं मिलेगा क्योंकि पूरी की पूरी मीडिया उपलब्ध थी। मीडिया लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।